गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आज सकाळपासून सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात हवामान विभागाकडून अलर्ट करणारे मेसेज लोकांच्या मोबाईलवर येत होते। पुढील काही तासात आपल्या भागात वादळी वारे आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल असा इशारा वारंवार दिला जात होता आणि आज सायंकाळी पंढरपूर शहर तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट पाहावयास मिळाला, तर काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाऊसही पडताना दिसून येत आहे। तालुक्यातील खर्डी येथे एकाच दिवशी 4 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडली। बनकरमाळी वस्ती येथे उसात वीज पडून उसाने पेट घेतला, तर गावाशेजारील मुस्लिम कब्रस्तान येथील मिरीच्या झाडाजवळ वीज पडून तेथील कडबा पेटला। जळकेवाडी येथील नारळाच्या झाडावर एका ठिकाणी तर बाळू जगताप यांच्या आंब्याच्या झाडावर वीज पडून झाड पूर्णपणे जळून खाक झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण एका पाठोपाठ 4 ठिकाणी वीज आणि काल एका ठिकाणी असे 5 वेळा वीज पडल्याने खर्डी ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे। पाऊस पडले